नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी प्रशांत बदाने. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्राच्या धार्मिक संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण उत्सव. आता गणेशोत्सवाची लगबग सगळीकडे पाहायला मिळते आणि यावर्षी लोकमतने पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही थीम घेऊन जगावेगळा गणेशोत्सव कशा पद्धतीने महाराष्ट्रात साजरा केला जातो याच्या काही चांगल्या निवडक स्टोरीज आपल्या प्रेक्षकांपर्यंत आणण्याचा लोकमतचा प्रयत्न असणार आहे. आणि आज जळगावात गेल्या 10 ते 12 वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा कल लोकांमध्ये रुजावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या निलिमा जैन यांच्या घरी आपण आलेलो आहोत. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकतात ही शाडू मातीची त्यांनी घरी बनवलेली अतिशय सुबक अशी मूर्ती आहे. या मूर्तीची माती असेल, तिची रंगरंगोटीसाठी जो कलर वापरण्यात आलेला आहे तो देखील पर्यावरणपूरक असा कलर आहे. नेमकी ही संकल्पना त्यांना कशी सुचली, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यामागची त्यांची नेमकी भावना काय आहे, या संदर्भातली सारी माहिती आपण त्यांच्यासोबत चर्चा करूनच जाणून घेऊया. ताई, स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. पर्यावरणपूरक गणेशोत्सव जी काळाची गरज मानली जात आहे, एकीकडे आपली धार्मिकता देखील जोपासली गेली पाहिजे, त्यासोबत पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला नको, अशी एक भावना आता सध्या पुढे येत आहे. तुम्ही छोटे कानी काय असेना पण ही चळवळ तुम्ही जोपासताय. काय भावना आहे तुमची नेमकी या सगळ्या उपक्रमामागची? भावना तर हीच आहे की लोकांनी पर्यावरणाला जो आजकाल ऱ्हास होतोय पर्यावरणाचा तो होऊ नये याच्यासाठी काहीतरी छोटासा प्रयत्न करावा. आणि त्याचा प्रयत्न आपण याच्यात मार्फत करू शकतो की आपण मूर्तीची पीओपीची न वापरता शाडू मातीची वापरा. तुम्ही त्याच्यामध्ये अजून भरपूर हे आहेत की तुम्ही त्याच्याने मूर्ती बनवू शकतात. पण शाडू मातीची मूर्ती अशी की तुम्ही घरच्या घरी पण बनवू शकतात आणि घरीच विसर्जन करू शकतात. अनेक वर्षांपासून तुम्ही हा उपक्रम राबवताय. नेमकं या उपक्रमाकडे तुम्ही कशा वळाल्या किंवा तुम्हाला आवड जी होती ती तुम्ही प्रत्यक्ष कृतीत कशी आणली? मी ऍक्च्युली लग्नानंतर जेव्हा मी पुण्यात राहत होतो तेव्हा मी माहिती घेतली होती मूर्तीची. नंतर मुलीमुळे मला काही वर्ष करता आलं नाही, पण नंतर मुलीलाच एक हे झालं की आपल्याला गणपती करायचा आहे, गणपती करायचा म्हणून आम्ही म्हणजे तिच्यापासून मी सुरुवात केली की तिला मी शिकवला आधी गणपती छोटासा. मग नंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा एक सहज असं वाटलं की आपण आता आपल्या इथे मुलं भरपूर आहेत, आपलं स्वतःचं घर आहे, आपण आपल्या स्वतःच्या घरात काहीही करू शकतो. तर आपण मुलांना घेऊया आणि गणपती शिकवूया, म्हणजे त्यांना त्यांच्या हाताने बनवण्याचा एक आनंद मिळेल आणि पर्यावरणालाही त्याचा एक आपल्याला हातभार लागेल असं. म्हणून मी अपार्टमेंटच्या मुलांनाच घेऊन 1 वर्ष केलं होतं गणपती. आणि सगळ्यांनी घरी बनवून जी मूर्ती इथं केली तीच मूर्ती सगळ्यांनी घरात स्थापना केली. इव्हन इथे काही जण असे होते की जे गणपती बसवत नव्हते, पण त्यांनी सुद्धा त्यावर्षी मुलाने गणपती केलाय, मुलीने गणपती केलेला आहे म्हणून त्यांनी गणपती बसवला आणि अशा प्रकारे त्याची सुरुवात झाली. साधारण आता गणेशोत्सवाला काही दिवसांचा अवधी आहे. मग तुम्ही आतापासून गणेश मूर्ती बनवताय. साधारण दरवर्षी तुम्ही किती मूर्ती बनवतात? त्यातून मुलांना जे शिकवलं जातं त्याचा आनंद कसा असतो? त्याचा आनंद खूप वेगळा. कारण मुलांना आधी जेव्हा मुलं येतात ना तेव्हा त्यांना असं भीती असते, आम्हाला जमेल की नाही, कसं होईल. मग जेव्हा ते करायला लागतात त्यांचा जो आनंद आहे ना म्हणजे खूपच छान त्यांना हे होतं की अरे वा, मी गणपती केलाय, मला गणपती बाप्पा जमलाय, हे त्यांच्याकडून जे ऐकायला मिळतं हे खूप छान झालंय, तेव्हा मला खूप समाधान मिळतं. आपण अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे लोकांचा कल वाढतोय. पण अशीही काही लोक आहेत की आजही मोठी मूर्ती हवी, मग ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची का असेना, त्यातून निसर्गाचा ऱ्हास होईल या गोष्टींची त्यांना कल्पना नसते. तर असे जे काही लोक आहेत यांच्या दृष्टीने तुम्ही काय संदेश द्याल जेणेकरून त्यांना पर्यावरणाचं महत्व कळेल? लोकांना मी हेच सांगायचा प्रयत्न करेल की त्यांनी मूर्तीची विटंबना होण्यापेक्षा त्याची पवित्रता जपणं गरजेचं आहे. आणि आपण म्हणजे लोकमान्य टिळकांनी हे सुरुवात कशासाठी केलेली होती की सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी. म्हणजे आपण हे पाहायचंय की आपल्याला एकत्र येऊन देवाचं पावित्र्य जपायचंय. आपली जी परंपरा आहे ती आपल्याला पुढे न्यायची आहे, त्याची विटंबना होऊ द्यायची नाही. त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे 2 फुटापर्यंतची ठीक आहे मूर्ती, जास्त मोठी मूर्ती कशासाठी? जास्त मोठी मूर्ती म्हणजे ती पीओपी मध्ये बनते. तसं न करता तुम्ही जर छोटी खाणी मूर्ती बसवली तर तेच
देवाचं आपण पावित्र्य जपू शकतो. ताई, तुम्ही आता या मूर्ती बनवण्यासाठी शाळू माती असेल, जे काही कलर्स असतील, मग ते तुम्ही कुठून उपलब्ध करतात? त्याची तजवीज कशी केली जाते? इथे मार्केटमध्ये शाडू माती सहज उपलब्ध आहे. आणि कलर म्हणाल तर मी कलर त्याला पोस्टर कलर वापरते. आणि वॉटर बेसचे एक कलर असतात, ते थोडेसे याच्यात मिक्स करून जर लावले तर तो मूर्ती छान दिसते. आपण बघू शकतो निलिमाताईंनी जो उपक्रम आता सुरू केलेला आहे, शाडू मातीच्या त्या अतिशय सुबक अशा मूर्त्या स्वतः घडवतात. जी येणारी पिढी आहे, म्हणजे जी लहान मुलं आहेत, त्यांच्या मनावर आतापासूनच संस्कार रुजावा की एकीकडे आपली धार्मिकता जोपासली जावी, पर्यावरणाचाही ऱ्हास त्यातून टाळावा. त्यासाठी शाडू मातीची मूर्ती विशेष म्हणजे त्याच मुलांच्या हातून त्या बनवून घेतात. त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना प्रत्येक मुलांच्या घरामध्ये होते. आणि गेल्या 10 ते 12 वर्षांपासून त्यांचा हा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. त्यामुळे पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या चळवळीचा त्या एक भाग आहेत, असंच या निमित्ताने म्हणता येईल. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. मी प्रशांत बदाने, lokmat.com, जळगाव.